वंचित बहुजन आघाडीची रेकॉर्ड ब्रेक जाहीर सभा संपन्न झाली। एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा समाचार घेतला। म्हणाले, भारताच्या निवडणूक निर्णयावर काश्मीर मुद्दा सुटणार नाही। काश्मीर हा आमचा भाग आहे, तो आमचाच राहील। भारतात पंतप्रधान जनता ठरवते, ना की सैनिक। ओवैसी यांनी आरएसएस आणि पाकिस्तान यांच्यातील अनैसर्गिक संबंध दाखवून दिले। स्थानिक काँग्रेस नेत्यांचा समाचार घेताना सुशील कुमार शिंदे यांचे वाभाडे काढले। अभी सोलापुर में सिर्फ बाळा साहब की हवा चल रही है असं म्हणत मुस्लिम समाज बांधवांना वंचितला मतदान करण्याचे आवाहन केले। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवारांना आव्हान देत आता बारामतीमधून निवडून येण्याचे आवाहन केले। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर अकोला दोन्ही मतदारसंघातून निवडून येतो असं म्हणत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली। पुण्यातील बौद्धांच्या नावे असलेली जमीन शिंदे यांनी का विकली असं सवाल उपस्थित करत शिंदे दलित असल्याचा कांगावा करत आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला। सभेला सुरुवात होण्यापूर्वी ओवैसी यांनी प्रकाश आंबेडकर यांना उचलून घेतले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोट येथे सभा घेतली। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत असताना काहीच विकास केला नाही। मुख्यमंत्री सोलापुरातून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाने हद्दपार केली आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय मामा शिंदे यांच्यावर नाराजगी व्यक्त केली। पंढरपुरातील ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांनी भाजपात प्रवेश केला। जातीपातीच्या नावावर यंदाची लोकसभा निवडणूक होत आहे। सुशील कुमार शिंदे, शहराला पाणी पुरवठा करण्यात भाजपा सक्षम नाही। बेरिया